हॅलो, चला मान्यवर व्यासपीठावरती स्थान बंधवा. जास्तीत जास्त वेळ नाही घेतला जात आहे. 3 वाजून गेलेत जवळपास. सर्व रसिकजनांचं क्रीडाप्रेमींचं या दोस्ती प्रीमियर लीगमध्ये सहर्ष स्वागत. आपला मित्रपरिवार आणि सर्व संघ जे आपल्याला लाभले त्यांचं देखील सहर्ष स्वागत, मनपूर्वक आभार असतील. महाअंतिम रजनीमध्ये आपण पाहतोय सर्व रसिकजनांचं क्रीडाप्रेमींचं सहर्ष स्वागत. लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहिलं गेलं रत्नागिरी स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून, ते म्हणजे मयेकर सरांच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण या आजच्या दिवशीतील महाअंतिम सामना अंतिम रजनीचा आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहिला. बक्षीस वितरणाकडे आपण जातो. तत्पूर्वी मान्यवरांचे इथे मात्र स्वागत समारंभ आणि शाल श्रीफळ देऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं. त्याच्यानंतर बक्षीस समारंभ असेल. गजानन प्रसन्न, सुकादेवी प्रसन्न, नवलादेवी प्रसन्न मित्र परिवार आयोजित दोस्ती प्रीमियर लीग DPL 2025 पर्व असेल. पहिलं भव्य नाईट अंडरम बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं इथे मात्र आयोजन केलं गेलं होतं. गेले 5 दिवस ही टुर्नामेंट थाटा माटात इथे मात्र चालली गेली. आजचा महाअंतिम दिवस, महाअंतिम दिवशी इथे मात्र संघ ठरले. वराडी स्पोर्ट आणि इथे मात्र सांची 11 संघ, या दोन्ही संघांचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. आणि 3 आणि 4 नंबरसाठी MK स्पोर्ट आणखी अमर सेवन संघ यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. हे 4 संघ या चमचमत्या 4 ट्रॉफींसाठी ठरले, त्यांचं मनपूर्वक स्वागत असेल. खरोखरच पर्व पहिलं असलं म्हणून काय झालं, दिमागदार सुरुवात पहिल्या पर्वापासूनच इथे मात्र केली गेली. खरोखरच लाईव्ह टेलिकास्ट मयेकर सरांच्या इथे मात्र यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पाहतोय. हॅलो, चला प्रमुख पाहुणे बसून घ्या. हॅलो, धन्यवाद लांजेकर. या ठिकाणी मित्रपरिवार आयोजित दोस्ती प्रीमियर लीग अर्थातच तुमची आमची सर्वांची लाडकी स्पर्धा DPL 2025 पर्व पहिले भव्य नाईट अंडरम क्रिकेट स्पर्धा, या स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण सुरुवात करतोय. मी बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला इथे मान्यवरांना आमंत्रण देतोय. सर्वप्रथम या गावाचे प्रथम नागरिक सरपंच प्रफुल्ल कांबळे यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचे. तसेच या वाडीचे वाडी प्रमुख रवींद्र मोरे यांनी सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर यायचे. तसेच नाव घ्या आता, एक उद्योजक या गावचे अनिलदादा गुरव यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचे. तसेच संदीपदादा गुरव यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचे. तसेच रमेश पांडवकर यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचे. शांताराम मोरे साहेब यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचे. मंगेश मोरे यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचंय. तसेच बाबाजी काकांचं नाव काय ते नाही, नाव तर घेऊया बाबाजी मोरेच ना. बाबाजी मोरे काका यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचंय. गोविंद मोरे यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचंय. तसेच झाले आपले कागदातले झाले. समीर गुरव यांनी सुद्धा इथे येऊन आसनस्थ व्हायचंय. बाबल्या बेंद्रे यांनी सुद्धा इथे येऊन आसनस्थ व्हायचंय. आमच्या प्रीमियर लीगला
पूर्णत्वाने म्हणजे सर्वस्वी ज्यांनी सिंहाचा वाटा उचलला असे आमचे सर्वांचे लाडके मित्र महेश करंबळे आमच्या कोटगावचे सुपुत्र यांनी सुद्धा इथे येऊन आसनस्थ व्हायचंय. तसेच समीर गुरव, नयन सुर्वे, पिंट्या पेजे, राजन दुमक यांनी सुद्धा इथे येऊन आसनस्थ व्हायचंय. तसेच सुनील दुमक उपळगावचे सुपुत्र. अजून कोण आपल्याला मदत केली जास्त? साऊंड कोणाचा आहे? तुमचाच आहे ना? त्याचं नाव हरीश. पण नाव काय तुझं घेतलं? प्रकाश पाष्टे, हरीश बेंद्रे ना? हरीश बेंद्रे यांनी सुद्धा इथे येऊन आसनस्थ व्हायचंय. तसेच तसेच या स्पर्धेला आज आमच्या प्रेमापोटी वेळात वेळ काढून इथे या आजच्या पूर्ण सामन्याचं धावतं समालोचन करण्यासाठी आवर्जून उपस्थित झालेला आमचा मित्र केतन लांजेकर यांनी सुद्धा इथे येऊन व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय. तसेच कोणाचं नाव? तुला नाव काय? नाव सांग दादा. तसेच रत्नारी स्पोर्ट्स ज्यांनी आम्हाला या पूर्ण स्पर्धेचं आजच्या दिवसातील सामन्यांचं या ठिकाणी यूट्यूब लाईव्ह करण्यासाठी स्पर्धा ज्यांनी सहकार्य केलं त्यांनी सुद्धा इथे येऊन व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय. आमच्या या पूर्ण स्पर्धेला तुम्ही मित्रांनो ज्यांनी सर्व जणांनी किट घातलंय ते आम्हाला किट संकेत कांबळे यांनी सुद्धा इथे येऊन व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय. तसेच आमच्या पूर्ण स्पर्धेला 5 दिवस चांगलं योगदान दिलं ते म्हणजे आमच्या या स्पर्धेचे पंच राज तोडणकर, स्मित शिवलकर यांनी सुद्धा इथे येऊन आसनस्थ व्हायचंय. तसेच विलास कांबळे, अरुण गुरव आणि कोण? रुपेश पत्याणे यांनी सुद्धा इथे यायचंय. मी ज्या मान्यवरांना इथे आवर्जून उपस्थित राहण्याचं आमंत्रण केलंय त्यांनी कृपया लवकरात लवकर येऊन आपण इथे आसनस्थ व्हायचं. आपण बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आणलेत ना पुष्प? सर्वप्रथम मी या ठिकाणी वाडी प्रमुख रवींद्र मोरे यांचं पुष्प देऊन स्वागत करतील. राकेश गुरव यांना विनंती करतो रवींद्र मोरे यांना पुष्प देऊन स्वागत करायचंय. नाव सांगायचं. महेश करंबळे यांचंही पुष्प देऊन इथे स्वागत करण्यात येतंय. नयन सुर्वे यांना विनंती करतो की आपण महेश करंबळे यांचं पुष्प देऊन स्वागत करायचंय. इथे इथे समोर या, इथे समोर या असं. हा. तसेच मांडवकरांचं नाव काय? रमेश मांडवकर यांचं पुष्प देऊन स्वागत करतील. दत्ताराम पेजे यांना विनंती करतो या साईडला. त्यांचं शांताराम मोरे यांचं पुष्प देऊन स्वागत करतील. दिप्या पेजे. दादा दिप्याचं राजन दुमक यांचं पुष्प देऊन स्वागत करतील. प्रथमेश नेवरेकर. घेतलं. संदीप नाव काय ते? कुंभारच ना? संदीप कुंभार कोल्हेगावचे सुपुत्र यांचं पुष्प देऊन स्वागत करतील. मंथन गुरव, संदीप कुंभार यांना पुष्प द्यायचंय. संकेत लांजेकर यांना पुष्प देऊन स्वागत करतील. आमच्या प्रीमियर लीग ग्रुपचे सर्व राकेश गुरव यांना विनंती करतो. केतन लांजेकर यांना पुष्प देतील राकेश गुरव.
राज शिवलकर ना, राज शिवलकर ना, शिवकुमार राज तोडणकर. राज तोडणकर यांना पुष्प देतील अक्षय मोडक. अक्षय मोडक लवकर या. मेघराज पेजे यांना विनंती करतोय. अक्षय मोडक माईकशी संपर्क साधा लगेच. संकेत कांबळे यांचं पुष्प देऊन स्वागत करतील. नयन सुर्वे यांना विनंती करतो. आले ना. सुरुवात करूया. या ठिकाणी आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करतोय. अरे थांब. खरोखरच एक सत्कार सोहळा राहून गेला. मेन अंपायर स्क्वेअर लेग अंपायर चे इथे मात्र आपल्याला लाभले गेले. खरोखरच 5 दिवस एक नावाजलेला रत्नागिरीतील पंचक्रोशीतील स्मिथ शिवलकर सर यांचा सत्कार सोहळा इथे मात्र संपन्न होतोय. खरोखरच एक नावाजलेली व्यक्तिमत्व मुरुगवाडा कडून मुरुगवाड्यातील ही व्यक्तिमत्व स्मिथ शिवलकर यांचा इथे मात्र होतोय सत्कार समारंभ. त्यानंतर या दोस्ती प्रीमियर लीगचे अध्यक्ष हेमराज सुर्वे यांचा देखील सत्कार सोहळा इथे संपन्न होतोय. खरोखरच इथे मात्र हेमराज सुर्वे एक नावाजलेला ओरम क्रिकेट मधला जुना पुराणा खेळाडू. जर पाहिलं गेलं मी छोटा असताना जर पाहिलं गेलं होतं हेमराज सुर्वे कोट मधून इथे मात्र ओरम संघासाठी इथे मात्र खेळायचा हा जुना पुराणा खेळाडू त्यांचा इथे मात्र सत्कार समारंभ आपल्याला पाहायला मिळतो. विनंती करतोय पिंट्या पेजे यांना त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र सत्कार समारंभ पाहायला मिळतोय. इथे मात्र स्पेशल सत्कार इथे मात्र पाहायला मिळतोय. दोस्ती प्रीमियर लीगचे आधार स्तंभ म्हणजेच महेश करंबळे यांचा इथे मात्र सत्कार सोहळा इथे मात्र पाहायला मिळतो. समीर सर यांच्या शुभ हस्ते खरोखरच एक आधारस्तंभ MK संघाचे संघ मालक आणि या इथे मात्र दोस्ती प्रीमियर लीगचे इथे मात्र आधारस्तंभ महेश करंबळे सर यांचं देखील शाल व गुलाब पुष्प देऊ इथे मात्र सत्कार सोहळा इथे मात्र पाहायला मिळतो. धन्यवाद. खरोखर पुढील सूत्र देतो मी इम्राज सर यांच्याकडे. धन्यवाद. यानंतर मी प्रत्यक्षात बक्षीस वितरणाकडे सुरुवात करतोय. सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण समोर यायचंय. या स्पर्धेतील खेळाडू सगळे जवळ या. चारी संघ जरा प्लीज लवकर या. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. कोलदे संघ गौरव आपला संघ इथे उपस्थित नाहीये. प्रथमेश नेवरेकर आपला संघ इथे उपस्थित करा. MK9 सांचीज पॅकर्स अमर 7 स्टार सर्व खेळाडू चला मैदानात या. अमर 7 स्टार अमर पाष्टे आपला संघ इथे उपस्थित नाहीये. अमर पाष्टे आपला संघ इथे उपस्थित नाहीये. मित्रांनो आपण प्रत्यक्षात बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे वळतोय. ही स्पर्धा आपल्या गोलंदाजीने ज्याने खरोखर मोठमोठ्या फलंदाजांना आपण पाहताय जवळजवळ 16 संघ मालक या ठिकाणी 16 संघ खेळले. या 16 संघांमध्ये लांजा तालुका आणि रत्नागिरी तालुक्यातील एकापेक्षा एक सर्वच असे मोठमोठे फलंदाज या ठिकाणी या मैदानात आपल्या खेळून गेले. अशा मोठमोठ्या खेळाडूंना सुद्धा आपल्या गोलंदाजीच्या धारेने अगदी पाणी पाजलं आणि
आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती आपल्या संघाला फायनलचा चषक मिळवून दिला असा एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आम्ही जाहीर करतोय साजन, त्याचं नाव आडनाव मला माहित नाहीये, साजन पानगले. कोणत्या गावचं? पानवल, खेडशी गावचा सुपुत्र आहे. बेस्ट बॉलर म्हणून आपण त्यांना घोषित करतो. इथे त्यांचा सन्मान करते शांताराम मोरे साहेब यांना मी विनंती करतो की साजन याला सन्मान चिन्ह द्यायचं आहे, अवॉर्ड द्यायचा आहे. सेंटर लागे फुल घ्या, पुढे घ्या. हा असं आणि अशा दर्जेदार गोलंदाजांच्या वर सुद्धा भारी पडला आणि आपल्या बॅटच्या तडाखेबाज फलंदाजीने सर्व गोलंदाजांची अगदी धुळधाण उडवून टाकली. असा स्टार फलंदाज या पूर्ण सिरीजमध्ये चाललेला आमचा सर्वांचा लाडका, या मातीचा सुपुत्र, उत्कृष्ट फलंदाज म्हणून प्रथमेश नेवरेकर आणि त्याचा सन्मान करते सुरेश धनावडे साहेब यांना मी विनंती करतो की आपण बाळा राडे, प्रथमेश नेवरेकर याला भराडीन माता कोल्हे संघाचा खेळाडू आहे, आताच्या क्षणी आयकॉन खेळाडू. ओके, मित्रांनो, फायनलचा सामना जो तुम्ही पाहिलात, तो जो सामना खरोखर आपल्या खेळाच्या जोरावरती लाजवाब खेळ केला. नुसत्या फायनलमध्येच नाही मित्रांनो, तुम्ही साखळी सामने पाहिलात तरी सुद्धा ज्या खेळाडूने आपल्या खेळीमध्ये पूर्ण साखळी सामन्यामध्ये 2 सामन्यामध्ये हाफ सेंचुरी लावल्या, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक मोठं नाव सोमेश्वर गावातील, मी आवर्जून नाव घेईन, सोमेश्वर गावाचं नाव घेताना आमचा सर्वांचा लाडका मित्र प्रवीण भाटकर, कैलासवासी प्रवीण भाटकर याच्या गावातील त्याच्या पावलावर पाऊल ठेवून क्रिकेट विश्वामध्ये नाव रोशन करणारा संकेत याला सामनावीरचा किताब दिला जातोय. संकेत फायनलचा सामनावीर, खरोखरच संकेत तुला पुढील आयुष्यासाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडून. असाच एक चांगला दर्जेदार खेळ करत जा. मित्रांनो, एवढ्या ग्रामीण भागामध्ये, एवढ्या लांबून शहरी भागातल्या खेळाडू इथे येऊन आपल्या ग्रामीण भागामध्ये खेळतोय, खरोखरच मी त्याचं कौतुक करेन. आपल्या या ग्रामीण भागामध्ये येऊन आपलं कौशल्य त्याने दाखवलं आणि आपल्या टीममध्ये ज्या संघ मालकांनी त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्याला आयकॉन म्हणून घेतलं, त्या विश्वासाला तो पात्र ठरला आणि आज फायनलचा चषक त्यांनी आपल्या संघ मालकाला मिळवून दिला. त्याचं मी कौतुक करतो. सामनावीर म्हणून त्याला सन्मान देत करतील मनोहर पेजे, मेघराज पेजे त्यांचे सुपुत्र इथे उपस्थित आहेत. मी मेघराजला विनंती करतो की सामनावीरचा किताब संकेतला द्यावा. तसेच ही पूर्ण स्पर्धा ज्याने आपल्या फलंदाजीने आणि गोलंदाजीने गाजवली, तोच मालिकावीर म्हणून परत एकदा त्याचा सन्मान केला जातोय. या पूर्ण स्पर्धेचा मालिकावीर संकेत, आणि तो किताब देण्यासाठी मी विनंती करतो राजारामदादा गुरव यांना. त्यांच्या वतीने इथे पिंट्या बेजे त्यांचा सन्मान करतील. संकेत सगळ्यांनाच उठूया, मान्यवरांना, मान्यवर सगळे उभे राहून देत.
ते नंतर नाही ना मिळालाय. या स्पर्धेचा 4 नंबरचा चषक ज्यांनी पटकवला आहे ते MK9 कोट संघाचे सर्व खेळाडू यांनी कृपया इथे यायचंय, व्यासपीठावर यायचंय आणि त्यांना या व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांनी चषक देऊन गौरव करायचा आहे त्यांचा. मी मान्यवरांना विनंती करतो आपण सर्वांनी इथे यायचंय. आणि हा चषक आम्हाला महेश करमळे यांच्याकडून पुरस्कृत झालाय. म्हणजे मित्रांनो हे 4ही चषक महेश करमळे साहेब यांच्याकडून आपल्याला या स्पर्धेला मिळालेत. मी त्यांचं हे इथे कौतुक करतो. MK9 संघाचे स्वतः मालक आहेत. 4 नंबरचा किताब त्यांनी पटकावलाय. सर्व खेळाडू अर्धे ह्या साईडला राहा, अर्धे या साईडला राहा, अर्धे त्या साईडला राहा. ते बाळा इकडे ये, या side ला. त्याच्यानंतर 3 नंबर चषकाचा मानकरी ठरतोय तो अमर 7 स्टार कोट संघ. अमर 7 स्टार कोट संघ सर्व खेळाडू कृपया सर्व खेळाडूंनी इथे यायचंय आणि त्यांनाही व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांना मी विनंती करतो अमर 7 स्टारच्या खेळाडूंना चषक देऊन त्यांचा गौरव करावा. सर्व या, तुम्ही पण या. राज या, सर्व संगीत या, या बा. मी या, सगळे या. राज या, या 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 समोर. हो आम्ही सगळे समोरच आहोत. सगळीकडनं राहा. राजा इकडून राहा. असं या, या साईड. DPL चषकाचा उपविजेता, द्वितीय चषकाचा मानकरी भराडीन माता कोलदे संघ. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. लाईनअप करून घ्यायचंय, आपल्याला मेडल मिळणार आहेत. लाईनअप करून घ्या. या साईडला समोर समोर अशी लाईनअप करा. पिंटू टीम अशी टीम लाईनअप करा समोर. हा मेडल घालायला या. मेडल घालतील ते महेश करमळे यांना विनंती करतो. एक एक दे काढून प्रत्येक हातात. व्हिडिओ करो बा. उपविजेता संघ भराडीन माता कोलदे संघ. मित्रांनो पाहिलात तर हा संघाकडे जवळजवळ आमचे 1-2 प्लेयर सोडले तर पूर्ण टीम ही आमची लोकल खेळाडूंची टीम आहे. 7 प्लेयर जवळजवळ आमच्या लोकल. कोट आणि फक्त कोलद्यातले जवळजवळ. कोटातला फक्त आमचा प्रथमेश नेवरेकर एकटाच खेळाडू आहे. बाकी सगळे खेळाडू 6 खेळाडू जवळजवळ कोलद्यातले आहेत. स्थानिक खेळाडूंवरती ज्यांनी विश्वास दाखवला असा संघ मालक गौरव कुंभार आणि त्या विश्वासाला नक्कीच पात्र ठरले ते सर्व खेळाडू. आणि या फायनलचा उपविजेत्याचा मानकरी ठरतोय भराडीन माता कोलदे संघ. आणि चषक देण्यात येतोय व्यवस्थापक संघ व्यवस्थापक नयन सुर्वे भराडीन माता कोल्हे संघाचा. आणि चषक देण्यात येतोय. मी महेश कर्मे यांना विनंती करतो सर्व मान्यवरांना व्यासपीठावरील हा इथे समोर या. 2 साईडला अर्धे अर्धे राहा. जोरात टाळ्या वाजवा, जोरात टाळ्या वाजवा. यानंतर DPL चषकाचा प्रथम चषकाचा मानकरी ठरतोय तो सांची पॅकर्स. पनळे ना सांची पॅकर्स पनळी. मी सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण लाईनअप करून घ्या. आपल्याला मेडल देण्यात येणार आहे महेश करमळे यांच्याकडून. वाडी प्रमुख मोरेंचं नाव काय? रवींद्र मोरे यांना विनंती करतो
की सांची पॅकर्सच्या खेळाडूंना मेडल देऊन त्यांचा गौरव करावा. लाईनअप करा मित्रांनो, एक लाईन करा, मध्ये आधी असं राहू नका. ओके, लांजा तालुक्यात आपला मालकी हक्क आमच्या स्पर्धेमध्ये विकत घेऊन आम्हाला सहकार्य केलं खरोखरच, आणि त्या आमच्या या स्पर्धेमध्ये त्यांनी अंतिम चषकाचा मानकरी ठरवून एक चांगला दबदबा या स्पर्धेमध्ये तयार केला. त्यांना साथ मिळाली ती संकेतची, खरोखरच लाजवाब संकेतने खेळ केला, त्याला साथ मिळाली साजनची, ज्याने खरोखर एक उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि आपला अंतिम चषकाचा मानकरी ठरण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला. असे स्टार खेळाडू, आणि मी या खेळाडूंना, सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण चषक घेण्यासाठी यायचं आहे. आणि मी व्यासपीठावरील सर्व मान्यवर महेश करमेळ साहेब या, महेश करमेळ साहेब या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण अंतिम चषकाचं वितरण करण्यासाठी यायचंय. आम्ही नाही नेणार, नको असेल सांग, आम्ही नेतो. काय त्यांचे ग्रामस्थ सुद्धा या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इथे उपस्थित आहेत. खरोखरच नक्कीच त्यांचा विश्वास होता त्यांच्या टीमवरती की अंतिम चषकाचा नक्कीच ते मानकरी ठरतील, म्हणून ते अगदी तयारीनिशी या ठिकाणी उपस्थित झाले. जोरदार टाळ्या वाजवून सर्व चषक मानकऱ्यांचं स्वागत करतो, मी अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी आभार मानायचं काय, कोणाचं काय हाय अजून शिल्लक? अजून काय कोणाचं नाही ना? अजून काय शिल्लक नाही ना? आभार मानू ना दादा, आभार मानू ना. कोण हाय कोणाचं? हा बाबा, हा तो साईडला सुने मी. या ठिकाणी या स्पर्धेला ज्या 16 संघ मालकांनी आम्हाला मालकी हक्क विकत घेऊन ही स्पर्धा पूर्णत्वास नेण्यासाठी सहकार्य केलं, त्या 16ही संघ मालकांचं मी शतशः आभारी आहे. तसेच या स्पर्धेला ज्या व्यक्तींनी यथाशक्ती सहकार्य केलं त्या सर्व देणगीदारांचं सुद्धा मी मंडळाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. आम्हाला लाईट व्यवस्था, जमीन मालक, जमीन उपलब्ध करून दिली, तसेच साऊंड सिस्टीम उपलब्ध करून दिली, हे नेट जे लावलंय ते उपलब्ध करून दिलं, शेडनेट उपलब्ध करून दिलं. या सर्व सहकारी व्यक्तींचं मी मंडळाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. तसेच या स्पर्धेला शेवटच्या दिवशी धावतं समालोचन करण्यासाठी आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही मी मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच YouTube लाईव्ह करण्यासाठी इथे आमचे सहकारी इथे उपस्थित झाले, त्यांचंही मी मंडळाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. कळत नकळत जर कोणी इथे कोणाचं नाव घेणं राहून गेलं असेल तर त्या सर्व आमच्या सहकाऱ्यांचं मी शतशः आभारी आहे. आणि आजच्या या स्पर्धेचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी सर्वांच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.